नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील नर्तकी टॉकीज जवळ असलेल्या HDFC बँकेच्या ATM चोरण्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटे उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या ATMच्या शटरचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी वर्तमानपत्र टाकणाऱ्या युवकांच्या वाहनाचा आवाज ऐकून चोरटे घटनास्थळावरून पळून गेले. याची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी शोध सुरू केलाय. ATM चोरण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतातील पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे वन खात्याने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर कृषी पंपांसाठी 12 तास 3 फेज वीज द्यावी अशा मागण्या करत राज्य शेतकरी संघातर्फे भर उन्हात ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेळगावमधील APMC भाजी मार्केट बंद झालं आहे. त्यामुळे तेथील व्यापारी अडचणीत आलेत. किरकोळ भाजी व्यवसाय सुरू आहे. जय किसान मार्केटमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे APMC मधील मार्केट पुन्हा सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. सौंदत्ती तालुक्यातील उगरगोळ गावामध्ये एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. 10 एकर जमिनीवरून नणंद आणि भावजय यांच्यात असलेल्या वादामुळे ही घटना घडली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. नणंदेने जमिनी संदर्भात नकली दस्तावेज तयार केल्याचा आरोप भावजईने न्यायालयात केलाय. न्यायालयाने शेतावर पीक घेण्यास मनाई केली असताना काही लोकांनी विरोधाची पर्वा न करता त्या जमिनीवर पीक काढायला सुरुवात केली. याला विरोध करत असताना त्या महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली अशी माहिती असून सौंदत्ती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर बाबू जगजीवनराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. याबाबत जिल्हा पंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते. चव्हाट गल्लीतील होळी रंगपंचमीनिमित्त जय महाराष्ट्र गीत लावण्याचा ठपका ठेवून मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केल्यासंदर्भात सीमा भागातील बेळगावचे समितीचे वैद्यकीय समन्वयक आनंद आपटेकर यांनी सोमवारी दिनांक 17 रोजी मुंबई येथे मंत्रालयात पर्यटन मंत्री व सीमा भाग समन्वयक शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्री श्री शंभूराजे देसाई यांनी कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या मराठी नागरिकांना त्रास होऊ नये या संदर्भात सूचना लवकरात लवकर देण्यात याव्यात असे सूचना देऊ असे आश्वासन आपटेकर यांना देण्यात आले. मंत्री महोदयांनी लगेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर नक्कीच योग्य कारवाई करू असे सांगितले. या घटनेची महाराष्ट्र सरकारकडून नक्कीच दखल घेऊ असे आश्वासन पर्यटन मंत्री व सीमा भाग समन्वयक शंभूराजे देसाई यांनी दिले. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने काल फाल्गुन वद्य तृतीया शके 1946 या हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे पार पडला. यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांचे पूजन करण्यात आले. तसेच प्रांत प्रमुख किरण गावडे व विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी महिलांच्या वतीने पाळणा म्हणण्यात आला. यावेळी किरण गावडे यांनी शिवजयंती तिथीनुसारच का साजरी केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच बलिदान मास काळामध्ये शेवटच्या दिवशी होणाऱ्या धर्मवीर मुख पादयात्रेमध्ये जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गेले 20 दिवस आपण धर्मवीर बलिदान मास पाळत आहोत. त्यानिमित्त सांगली येथून येत्या रविवार दिनांक 23 रोजी सकाळी 7 वाजता धर्मवीर ज्वाला बेळगाव येथे आणण्यात येईल आणि दिनांक 29 मार्च रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मूक पदयात्रा काढून विधिवत पूजनाने ती ज्वाला शांत करण्यात येईल. यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धर्मवीर संभाजी महाराज चौक अशी ही मूक पदयात्रा असणार आहे। यावेळी महिला व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेल्वे स्टेशन गोगटे सर्कलजवळ खानापूर मार्गावरील बस स्टॉपवर अचानक झाडाची फांदी कोसळली। मंगळवारी दुपारी 12:30 वाजता घडलेल्या या घटनेमध्ये रहदारी कमी असल्यानं कोणालाही इजा झाली नाही। घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्वरित कार्यवाही केली। पालिका उद्यान विभागाला नागरिकांनी धोकादायक झाडे आणि झाडांच्या फांद्या त्वरित तोडण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या घटनांपासून बचाव होईल। बेळगाव येथील KRC लघु प्राणी संग्रहालयाला आज मंगळवारी सकाळी कर्नाटकच्या प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुनील पणवार यांनी भेट दिली। भुतरामनहट्टी येथील बेळगावच्या कित्तूर आणि चन्नम्मा लघु प्राणी संग्रहालयाचे मध्यम प्राणी संग्रहालयामध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने श्रेणी सुधारण्यासाठी सुरू असलेल्या विकास प्रयत्नांचा आढावा घेणे हा कर्नाटक प्राणी संग्रहालय प्राधिकरण सदस्य सचिव सुनील पणवार यांच्या आजच्या भेटीचा मुख्य उद्देश होता। त्या अनुषंगाने त्यांनी KRC लघु प्राणी संग्रहालयात पाहणी दौरा करण्याबरोबरच अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक माहिती जाणून घेतली। महाड चौदार तलाव सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्या वतीने 20 मार्च रोजी शोषितांचा संघर्ष दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे राज्य कोषाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे यांनी दिली। आज शहरातील खासगी हॉटेलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ते पुढे म्हणाले की बेळगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडादी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। याशिवाय विचारवंत भीमपुत्र B संतोष, प्राध्यापक D श्रीकांत आणि अन्य मान्यवर व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत। यावेळी मल्लेश कांबळे, महंतेश तळवार, नागेश कामशेट्टी, सागर कोलकार आदी उपस्थित होते। कृष्णा नदीतील प्रदूषणामुळे हजारो मासे मृत झालेत। नदीच्या पात्रात मृत माशांचा खच पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। कारखान्यांमधून रासायनिक पाणी नदीत सोडल्यानं या माशांचा मृत्यू झालाय। प्रशासनाने या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांनी आरोप केलेत। नदीचे शुद्धीकरण करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। अनेकांचा जन्म हा जणू समाजकार्यासाठीच झालेला असतो। ते रात्रंदिवस समाजासाठी झटत असतात। अशा समाजसेवकांना हेरून संजीवनीने आज जो मानसन्मान केला तो प्रशंसनीय असल्याचे मत RM चौगुले यांनी व्यक्त केले। दरवर्षी मार्च महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी जगभरात सामाजिक कार्य दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। याचे औचित्य साधत संजीवनी फाउंडेशनच्या वतीने थोर समाजसेवक पद्मप्रसाद हुली यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती पद्मप्रसाद हुली, चेअरमन आणि CEO मदन बामणे होते। उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कारमूर्तींचा परिचय मिथाली कुकडोळकर यांनी करून दिला। प्रास्ताविक करीत असताना मदन बामणे यांनी पद्मप्रसाद हुली यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला। पद्मप्रसाद हुली हे उत्कृष्ट जलतरणपटू असून त्यांनी पोहण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे। ते राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदक विजेते आहेत। बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोमशेखर श्रीपाद सुतार, विज्ञान विकास मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश कळेकर उपस्थित होते। प्रारंभी 9वीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व स्फूर्तीगीत सादर केले। त्यानंतर अध्यक्ष प्रेमानंद गुरव व प्रमुख अतिथींच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी येत्या 10वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक बक्षिसे देण्याचे जाहीर करून शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे उभारण्यात आली आहे। या भव्य दिव्य मूर्तीचे अनावरण व उद्घाटन सोहळा 11 मे रोजी गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या महाराष्ट्र व कर्नाटक दिग्गज नेते मंडळींच्या हस्ते होणार आहे। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज मंगळवारी माजी आमदार संजय पाटील व जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समिती माजी अध्यक्ष मोहन मोरे यांनी खासदार उदयनराजे भोसले,
बसवराज बोम्मई, जगदीश शेट्टर, गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रण करण्यात आले. श्री छत्रपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण, क्षेत्रपाल पूजन, होम हवन, पूर्णाहुती कार्यक्रम संपन्न होईल. या लोकार्पण सोहळ्याला अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मोहन मोरे यांनी दिली. आगामी 15व्या ज्युनियर्स मास्टर्स आणि दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्याचे संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा 29 आणि 30 मार्च 2025 रोजी छत्तीसगडच्या बिलासपूर येथे होणार आहेत. बेळगावसह राज्यभरातील विविध शरीर सौष्ठवपटूंची निवड कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये बेळगावचे श्री शिव मोदगेकर, श्रवण लाड, विनीत हनमशेठ, शिवनगौडा खेतगौडर, प्रताप कालकुंद्रीकर, राजकुमार बोकडे, जितेंद्र काकतीकर, अविनाश परीट, एस भरत, चिराग आर, राघवेंद्र नायक, हेमंत कुमार, श्रवणम, साहेबलाल छप्परबंद, सदानंद, लक्ष्मण बी आणि मोहम्मद हुसेन जमादार यांचा समावेश आहे. कर्नाटक राज्यातील शरीर सौष्ठवपटू विविध गटांमध्ये स्पर्धा करत राष्ट्रीय स्तरावर आपले प्रदर्शन करणार आहेत. सुळगे येळ्ळूर येथील विश्व भारत सेवा समिती संचलित भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा व बक्षीस वितरण असा संयुक्त कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक M.B. बाचीकर, कणकुंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, नामदेव कानशिडे, K.N. पाटील, अरुणा पावशे उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने साकारण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञान कक्षाचे उद्घाटन विजयराव नंदिहळ्ळी यांच्या हस्ते, तर संगणक कक्षाचे उद्घाटन अरुणा पावशे यांनी केले. शेंडूर, गोंदीकुप्पी, शिप्पूर परिसरामध्ये शाळू मळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या या कामात असल्याचे दिसत आहे. तसेच या डोंगराळ भागात शाळू पीक उत्तम प्रकारे पिकले आहे. त्यामुळे शाळू पिकाचा दर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी 3,500 ते 4,000 रुपये क्विंटल इतका दर होता. यावर्षीही चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. सध्या या डोंगराळ भागात मशीनद्वारे मळणीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शेतकरी सध्या व्यस्त आहेत. हुक्केरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्यानं 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचण होत आहे. तसेच वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 10वी केंद्र परीक्षा अवघ्या 2 दिवसांवर आली असताना वीज खंडित होत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची नाराजी व्यक्त होत आहे. हुक्केरी तालुक्यातील नोगनिहाळ, अवरगोड, सुलतानपूर भागातील शेतवाडीमध्ये घरातील वीज सायंकाळी 5च्या सुमारास गेली की सकाळीच वीज येते. यामुळे विद्यार्थ्यांना रात्रीच्या शांततेत अभ्यास करणं कठीण बनलं आहे. 10वी केंद्र परीक्षा शनिवार दिनांक 21 पासून प्रारंभ होत आहे. परीक्षा तोंडावर असताना वीज खंडित होत असल्यानं अभ्यास करण्यास अडचण होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा आधार घेत अभ्यास करताना दिसत आहेत. बोरगाव नगरपंचायतीचा सन 2025-26 सालाचा अंतिम सुधारित 12,99,82,771 रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदीप, उद्यान, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य दिलं असल्याचं दिसून आलं. तरतूद करण्यामध्ये आलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचारी पगार, जाहिरात, नगरसेवकांचे मानधन, पथदीप, घनकचरा प्रकल्प, पाणी पुरवठा, उद्यान निर्मिती व मागासवर्गीय कल्याण निधी असे मिळून एकूण 2,91,15,970 रुपयांचा, तसेच 15व्या वित्त आयोग, SMC अनुदान, वॉटर स्केअर सिटी, SSC मुक्त निधी तसेच इतर अनुदानातून 8,75,25,194 व विशेष पावतीमधून विविध योजनांसाठी 1,33,41,607 असे एकूण 12,99,82,771 रुपयांचा शिल्की अंदाजपत्रक सादर करण्यात आला. कोगनोळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अक्काताई आप्पासो खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून निपाणीच्या क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी काम पाहिले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील हे उपस्थित होते.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.